भारताच्या नद्या म्हणजे आपल्या जीवनवाहिन्या. पण ह्या सुरू कुठून होतात? चला, पाहूया. आपण रोज पाणी वापरतो, पण कधी विचार केलाय या नद्यांचा खरा स्रोत काय आहे? सुरुवात करूया उत्तरेकडून, थेट हिमालयातून, जिथे मोठ्या नद्या उगम पावतात. पहिली आहे आपली पवित्र गंगा. तिचा उगम होतो विशाल गंगोत्री हिमनदीमधून. आणि गंगेच्या जवळच यमुनोत्री हिमनदीतून उगम पावते यमुना नदी. आता बघा, ब्रह्मपुत्रा ही तिबेटमधील आंग्सी हिमनदीतून निघून मग भारतात येते. आणि हो, सिंधू नदी, हिचा उगम होतो पवित्र मानसरोवर तलावाजवळ. म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे, या सगळ्या मोठ्या नद्यांचा उगम बर्फातून होतो. चला, आता प्रवास करूया दक्षिणेकडे, भारताच्या द्वीपकल्पीय पठारावर. इथे महाराष्ट्रात गोदावरी त्र्यंबकेश्वरमध्ये आणि कृष्णा महाबळेश्वरमध्ये उगम पावते. नर्मदेचा प्रवास अमरकंटकपासून सुरू होतो आणि ती पश्चिमेकडे वाहते. तशीच तापी नदीसुद्धा, तिचा उगम मुलताई येथे होतो आणि तीही पश्चिमेकडेच वाहते. आणखी दक्षिणेकडे गेल्यास पश्चिम घाटातल्या ताला कावेरीतून कावेरी नदी वाहू लागते. आणि महानदी ही सिहावा पर्वतरांगांमधून आपला प्रवास सुरू करते. बघितलं? कुठे हिमनदी तर कुठे डोंगर. किती विविधता आहे या उगमस्थानांमध्ये. कारण हे फक्त नकाशावरचे पॉइंट्स नाहीयेत, तर आपल्या संस्कृतीचे आणि जीवनाचे स्रोत आहेत. पण विचार करा, जर हे उगमस्थानच बदलले किंवा नष्ट झाले तर आपलं काय होईल?